गोड साजरे हे रूप साठवावे नयनी, नाम विठ्ठलाचे घ्यावे रात्रंदिनी. वाट पाहता तिष्ठत उभा भक्तांसाठी, अवघे दंगले मन पांडुरंगाच्या भेटीसाठी. रामकृष्ण हरी माऊली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाचं आराध्य दैवत म्हणजेच वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा देव म्हणजेच पंढरपूरचे श्री विठ्ठल किंवा पांडुरंग. तर पांडुरंग हे पंढरपुरामध्ये कसे आले किंवा का आले किंवा मग यांची मूर्ती कशा पद्धतीची आहे, तर याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर पंढरपुरात विठोबा कशा पद्धतीने प्रगटले याविषयीची जी कथा आहे ती भक्त पुंडलिकाशी निगडीत आहे. म्हणजेच भक्त पुंडलिक या मात्र पित्र भक्ताशी संबंधित आहे हे आपण सर्वांनाच माहिती आहे. तर पुंडलिकाच्या भेटीसाठी जेव्हा वैकुंठीचा देव म्हणजेच भगवान श्री हरी विष्णू पंढरपुरी आले तेव्हा हे भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होते. तर आई वडिलांची सेवा मी जोपर्यंत करत आहे तोपर्यंत याच पुंडलिकाने एक वीट आपल्या दाराशी टाकली आणि भगवान विठ्ठलाला सांगितलं की मी जोपर्यंत सेवा करतो आहे तोपर्यंत तू या विटेवरती थांब, असं चक्क देवाला सांगितलं होतं. तर पुंडलिकाने एक वीट भिरकावली आणि त्याच विटेवरती देव कटावरती कर म्हणजेच कमरेवरती हात ठेवून उभे राहिले. अशी ही सर्वश्रुत कथा आहे. सर्व संतांनी आणि अन्य भक्तांनी मोठ्या श्रद्धेनं स्वीकारली सुद्धा आहे. भक्तराज महावैष्णव म्हणून पुंडलिकाला ओळखलं जातं. पंढरपुरात श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी भक्त पुंडलिकाचे दर्शन घेण्याचा संकेत आहे आणि तो हजारो वर्षांपासून आजपर्यंत चालत आलेल्या रूढी परंपरेनुसार चालतच आहे. त्यामागची आणखीन एक कथा अशी सांगितली जाते की ती म्हणजे दिंडीर वनातल्या दिंडीरवन या नावाच्या एका दैत्याचा वध करण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूने मल्लिकार्जुन शिवाचे रूप धारण घेतले होते आणि त्याचा वध केला होता. पंढरपूर येथे भीमातटी दिंडीरवन म्हणून एक ठिकाण आहे. त्याचा या कथेतील दिंडीरवनाशी संबंध जोडलेला दिसतो. तसेच आणखीन एक कथा म्हणजेच कृष्णाने द्वारकेत आल्यानंतर राधेशी असलेली जी मैत्री आहे ती सोडली नाही म्हणून माता रुक्मिणी रुसून उपयुक्त दिंडीरवनात येऊन काही काळ राहिल्या होत्या. तर माता रुक्मिणीची समजूत काढण्यासाठी जेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या गायी आणि गोपाळासह तेथे आले आणि गोपवेश धारण करून रुक्मिणी मातेस भेटावयास गेले तेव्हा त्यांनी आपला परिवार पंढरपुराजवळ असलेल्या गोपाळपुरास येथे ठेवला होता. तर पंढरपुराजवळ असलेल्या गोपाळपुराला वारकऱ्यांच्या वारीत खूप मोठे महत्त्व आहे. तर ते का, गोपाळपूर हे एक वाडी वजा म्हणजे अगदी छोटेसे गाव आहे. तिथे गोपकृष्णाचे मंदिर आहे. म्हणजेच जेव्हा गोपवेश धारण केला गायी गोपाळ हे सर्वत्र त्या गोपाळपुरामध्ये ठेवले होते म्हणून गोपाळपुरामध्ये भगवान श्रीहरी किंवा मग विठ्ठलाचे मंदिर आहे. त्या मंदिरात भजने गात ह्या ज्या आषाढी वारीच्या दिंड्या जातात तेव्हा तेथे जातात आणि गोपाळ कृष्णाला काला दिला जातो. त्यानंतर वारीची खरी सांगता होते असं म्हटलं जातं. तर दिंडीरवनात लखुबाई नावाच्या देवतेचे मंदिर सुद्धा आहे. तिथे तिचा मूळ अनघड तांदळा आणि त्यामागे त्यांचे गजलक्ष्मीचे मूर्ती रूप आहे. म्हणजेच कृष्णावर रुसून जेव्हा दिंडीरवनात आलेल्या माता रुक्मिणी म्हणजेच लखुबाई होत्या असं समजलं जातं आणि माता लक्ष्मीचेच दुसरे रूप म्हणून किंवा रुक्मिणीचे दुसरे रूप म्हणून या माता लखुबाईला पूजलं जातं. तर या अनेक कथांमधून आपल्याला समजतं की पांडुरंग हे पंढरपूरमध्ये कसे आले. तर विठोबाची स्थापना व पूजन पंढरीमध्ये कधीपासून सुरू झाले हे निश्चित अनेकांच्या मते सांगता येत नाही.
तथापि होयसळ राजा विष्णुवर्धन किंवा मग बिट्टीदेव किंवा बिट्टी याने पंढरपूरचे देऊळ बांधले असावे असा खरे महाराजांचा तर्क आहे. स्वतःच्या नावापासून तयार झालेले विठ्ठल हे नाव त्याने आपल्या उपास्य देवताला दिले असावे असे ग खरे यांच्या मते आहे. तर या विठ्ठलाची मूर्ती नेमकी कशी आहे, तर लाखो लोक या विठ्ठलाच्या दर्शनासाठी असूसलेले असतात. हे 15 ते 20 दिवस पायी प्रवास करून ऊन वारा पाऊस या कशाचीही चिंता न करता संपूर्ण संसाराचा जो अट्टास आहे तो पूर्णपणे विसरून फक्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी कितीतरी लाखो भाविक पंढरपूरमध्ये जातात. तर या विठ्ठलाचं जे रूप आहे ते नेमकं किती मनोहर असेल किंवा कशा पद्धतीचं असेल, यांची मूर्ती कशा पद्धतीची दिसते, तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एकट्या विठोबांचीच मूर्ती आहे. त्यांच्या डोक्यावरती साध्या मुकुटासारखी एक उंच आणि कडा असलेली टोपी आहे. भाविक ह्याच टोपीला, साध्या मुकुटाला शिवलिंग आणि टोपीला जो कंगोरा आहे त्याच पुजारी पाठीवर टांगलेल्या शिक्याची दोरी असं म्हणतात. तर हरिहरक्याची उत्कट भावना त्यामागे दिसते. या मूर्तीचा चेहरा उभट असून डोक्यावरील उंच टोपीमुळेच तो अधिकच उभट वाटतो. मूर्तीच्या कानात मत्स्यकाराची कुंडले आहेत, तथापि ती फार मोठी असून खांद्यावर आडवी पसरलेली असल्यामुळे ते खांद्यांचेच अलंकार आहेत असं भासून येतं. तर विठोबाच्या गळ्यात कौस्तुभ मण्याचा हार आहे. विठोबाच्या छातीच्या डाव्या भागावरती एक खळगी आणि उजव्या भागावरती एक वर्तुळखंड आहे. त्यामुळे अनुक्रमे त्यांना श्रीवत्सलांचन किंवा मग श्रीनिकेतन अशी नावे दिलेली आहेत. म्हणजे श्रीवत्सलांचन आणि निकेतन या डाव्या आणि उजव्या भागावरती असलेल्या ज्या खुणा आहेत त्यांना उद्देशून म्हटलं जातं. तर विठ्ठलाचे दोन्ही हात कमरेवरती आहेत. डाव्या हातात शंख असून उजव्या हातात कमलनाल म्हणजेच कमळाचे देठ आहे. त्याच्या टोकाशी असलेली कळी विठ्ठलाच्या मांडीवर लोळत आहे. हा हात उताना आणि अंगठा खाली येईल अशा प्रकारे कमरेवरती ठेवलेला आहे. कमरेस तिहेरी मेखला आहे. 2 पायांना जोडणारा असा एक दगडी भाग पायांमध्ये आहे, त्यास काठी असं म्हटलं जातं. कमरेवर वस्त्र असल्याच्या खुणा दिसत नाहीत असे मूर्तीकडे पाहता वाटते. संतांनीही विठोबाला अनेक वेळा दिगंबर असे म्हटले आहे. दिगंबर म्हणजे कशाचाही मोह नाही आणि काहीही नाही अशांनाच दिगंबर असं म्हटलं जातं. तर काहींच्या म्हणण्यानुसार विठोबाच्या कमरेस वस्त्र आहेत असे मानल्यास काठीस विठ्ठलाच्या वस्त्राचा सोगा म्हणता येईल व हा सोगा मूर्तीच्या पावलांपर्यंत आलेला आहे असेही म्हणता येईल. ही पावले एका चौकोनावरती असून त्यालाच वीट असं म्हणतात. या विठोबाच्या पायाखालील विटेचा अर्थ काय, तर जेव्हा विठोबा भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी आले आणि भक्त पुंडलिकांनी मी जोपर्यंत आई वडिलांची सेवा करत आहेत तेव्हा तुम्ही या विटेवरती उभे राहा म्हणून जी वीट दिली होती ती आजपर्यंत भगवंताच्या पायाखाली आहे असं म्हटलं जातं. तर असेही म्हणतात की ही पावले एका चौकोनावर आहेत आणि ती वीट आहे, पण या विटेखाली उलटे कमळ आहे. शिक्याची दोरी व काठी अशा ज्या वस्तू दाखविल्या जातात त्या खरोखरच तशाच आहेत. जेव्हा 1659 साली झालेल्या अफजलखानाच्या स्वारीमुळे पंढरपूरची मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी चिंचोली, बुळसरे, देगाव यासारख्या पंढरपूरच्या गावाजवळच असलेल्या गावांमध्ये हलवण्यात आली होती. तर अफजलखानाच्या स्वारी वेळी मूर्ती पंढरपूर जवळच असलेल्या माढे गावात नेऊन ठेवली होती अशी सुद्धा आख्यायिका आहे. आणि नंतर जेव्हा अफजल खानाचा वध झाल्यानंतर
ती तेथून पुन्हा पंढरपूरमध्ये आणण्यात आली असे इतिहासचार्य राजवाडे यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर या संकटाचे स्मरण करून परत माढे या गावी विठोबाचे एक स्वतंत्र मंदिर बांधण्यात आले आणि स्वतंत्र अशी विठ्ठलाची मूर्ती सुद्धा स्थापन करण्यात आली. तर याचाच अर्थ असा आहे की विठ्ठलाची जी मूर्ती आहे ती प्रत्येक गावामध्ये जेव्हा जेव्हा गेली तर परत ती मूर्ती पंढरपूरमध्ये आणण्यात तर आली, पण तेव्हा त्या गावांमध्ये विठ्ठलाचं स्वतंत्र मंदिर आणि स्वतंत्र मूर्ती स्थापन करण्यात आली. तर ही संपूर्ण पंढरपूरची आणि विठ्ठलाच्या मूर्तीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली.